नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी सागर पाटील आपले सारथी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्म मध्ये स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रो, नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार 2025 जाहीर झाला। यामध्ये युवा साहित्यिक पुरस्कार आणि बाल साहित्यिक पुरस्काराची घोषणा करण्यात आली। तर आपण या लेक्चरमध्ये कोणत्या मराठी युवा आणि बाल साहित्यिकाला हा पुरस्कार मिळाला याविषयी या लेक्चरमध्ये आपण माहिती घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रो, चला पाहूया कोणत्या मराठी युवा आणि बाल साहित्यिकाचा गौरव करण्यात आलेला आहे। तर सर्वप्रथम आपण साहित्य अकादमी विषयी थोडक्यात माहिती पाहूया। तर साहित्य अकादमीची स्थापना ही 1954 पासून करण्यात आलेली आहे। तर या संस्थेचे संस्थापक भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे होते। राष्ट्रीय स्तरावरील ही सर्वोच्च साहित्यातील संस्था राहिलेली आहे। भारतीय भाषातील सृजनशील साहित्याला प्रोत्साहन देणे या संस्थेचे एक उद्दिष्ट राहिलेले आहे। साहित्य अकादमीचे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे। एकूण 24 भाषांमध्ये साहित्य अकादमीद्वारा पुरस्कार दिले जातात। सध्याचे साहित्य अकादमीचे अध्यक्ष आहेत माधव कौशिक। तर साहित्य अकादमीद्वारा एकूण 5 प्रकारचे पुरस्कार दिले जातात। ते कोणते याविषयी आता आपण माहिती घेऊया। तर साहित्य अकादमी पुरस्कार हा पुरस्कार प्रौढांसाठी उत्कृष्ट साहित्य कृतीला 1954 पासून दिला जातो। तर बाल साहित्य पुरस्कार हा मुलांसाठीच्या साहित्याला 2010 पासून दिला जातो। तर युवा साहित्यिक पुरस्कार हा 35 वर्षाखालील लेखकाला 2011 पासून देण्यात येत आहे। तर 14 पुरस्कार आहे भाषांतर पुरस्कार। भारतीय भाषातील उत्कृष्ट भाषांतरासाठी हा 1989 पासून पुरस्कार दिला जातो। तर शेवटचा पुरस्कार आहे साहित्य अकादमी फेलोशिप। हा पुरस्कार आयुष्यभराच्या साहित्यिक योगदानासाठी सर्वोच्च सन्मान म्हणून दिला जातो। हे 5 पुरस्कार एकूण 24 भारतीय भाषांमध्ये दिले जातात। तर नुकताच जाहीर झालेला मराठी भाषेतील बाल साहित्य पुरस्कार 2025 हा मिळाला आहे कवी डॉक्टर सुरेश सावंत यांना। तर त्यांच्या आबाळमाया या कविता संग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। या कविता संग्रहामधून त्यांनी बालमनाचा भावविश्व, कल्पनाशक्ती आणि संवेदनशीलतेचे सुंदर चित्रण केलेले आहे। डॉक्टर सावंत यांनी हे एकूण 30हून अधिक बाल साहित्य पुस्तकांचे लेखन केलेले आहे। शालेय अभ्यासक्रमामध्येही त्यांच्या कवितांचा समावेश केलेला आहे। आता आपण सुरेश सावंत यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया। सुरेश सावंत हे मूळचे नांदेड महाराष्ट्राचे रहिवासी आहेत। नांदेड येथील राजर्षी शाहू विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये ते शिक्षकापासून मुख्याध्यापकापर्यंत दीर्घकाळ कार्यरत होते। त्यांनी एकूण 56 पुस्तके लिहिलेली आहेत। यामध्ये एकूण 33 पुस्तके ही बालसाहित्यामध्ये येतात। त्यांचे काही चर्चित राहिलेले काव्यसंग्रह पाहूया। यामध्ये जांभूळबेट, बालनीती, पळसपाडी या ग्रंथांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत। 2023 मध्ये प्रकाशित झालेले त्यांचे एलियन आला स्वप्नात यामध्ये एकूण 29 कविता दिसून येतात। यामध्ये त्यांच्या शैलीत ध्यान आणि मनोरंजनाचा अनोखा संगम त्यांनी गाठलेला आहे। बालसाहित्य आणि बालशिक्षणाचा अनुबंध हा ग्रंथ त्यांनी नुकताच सादर केलेला आहे। ज्यामध्ये बालसाहित्य व शिक्षणात सृजनशीलतेचे महत्त्व यामध्ये संबंध त्यांनी अधोरेखित केलेला आहे। मुख्याध्यापक काळात त्यांनी शाळेत वाचन संस्कृती दृढ करण्यासाठी बुद्धिमत्ता आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले। यामध्ये वाचनालय, वाचनकट्टा आणि ग्रंथालयासाठी निधी, शालेय हस्तलिखित रंग इत्यादी अनेक उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत। तर आता आपण पाहूया युवा साहित्य पुरस्कार 2025 विषयी माहिती। तर नुकताच जाहीर झालेला युवा साहित्यिक पुरस्कार 2025 हा प्रदीप कोकरे या होतकरू युवा साहित्यिकाला मिळालेला आहे। त्यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। तर प्रदीप कोकरे यांना त्यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे ह्या साहित्यासाठी
युवा साहित्य पुरस्कार मराठी भाषेसाठी 2025 देण्यात आलेला आहे। तर ही कादंबरी मुंबईच्या चाळीतील जीवन, तसेच बदलते सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ आणि आधुनिक तरुणांच्या भावनिक हुंदक्याचे प्रभावी चित्रण करते। या कादंबरीतील नायक वरवर निरर्थक वाटणाऱ्या कृती हळूहळू चिंतनशीलतेकडे आणि अस्तित्वाच्या शोधाकडे वळतात, असे यामध्ये दाखवण्यात आलेले आहे। तर आता आपण थोडक्यात प्रदीप कोकरे यांच्या जीवन प्रवासाविषयी माहिती घेऊया। प्रदीप कोकरे हे मूळचे गोवाघरचे असून ते सध्या मुंबई वडाळा येथे राहत आहेत। त्यांनी मराठीतून MA ही पदवी प्राप्त केलेली आहे। त्यांना यशवंतराव चव्हाण सेंटर तर्फे शरद पवार इन्स्पायरिंग फेलोशिप ही त्यांनी मिळवलेली आहे। त्यांची प्रथम कादंबरी खोल खोल दुष्काळ डोळे ही नुकतीच नोव्हेंबर 23 मध्ये प्रकाशित झाली। त्यांना आता युवा साहित्यिक पुरस्कार मिळालेला आहे। यातून त्यांची साहित्यिक क्षमता स्पष्ट झालेली आहे। कोकरे यांचे लेखन अस्तित्ववादी, बहुजनवादी व प्रगतशील विचारधारेवर आधारित आहे, ज्यामध्ये आंबेडकर आणि फुले यांची प्रेरणा स्पष्टपणे दिसून येते। प्रदीप कोकरे हे प्रगतशील लेखक संघ मुंबईचे सदस्य असून ते सामाजिक न्याय, पर्यावरण संरक्षण आणि चळवळीमध्ये ते सक्रिय दिसून येतात, जसे की बारसू रिपाइनी विरोधी आंदोलन आणि शाश्वत कोकण चळवळ या चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे। त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले याविषयी माहिती घेऊया। तर नुकताच त्यांना साहित्य अकादमी युवा पुरस्कार हा खोल खोल दुष्काळ डोळे यासाठी मिळालेला आपण पाहिलाच आहे। तसेच शरद पवार फेलोशिप इन लिटरेचर ही महाराष्ट्रातील एक यशस्वी फेलोशिप त्यांना देऊन गौरवण्यात आलेले आहे। तर विद्यार्थी मित्रहो, ही झाली नुकत्याच साहित्य अकादमी द्वारा जाहीर केलेल्या बाल साहित्यिक पुरस्कार आणि युवा साहित्यिक पुरस्काराविषयी माहिती। जर आपणास हे लेक्चर आवडल्यास आमच्या सारथी अकॅडमीच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।